छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवा. बच्चू कडूंना उदयनराजेंचा सज्जड इशारा. छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असताना साताऱ्याचे खासदार तथा छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर बोलताना उदयनराजे भोसले यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे. केवळ द्वेषातून किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे इतिहासावर भाष्य करणे योग्य नाही, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे योगदान, त्याग आणि बलिदान यांचा उल्लेख करत त्यांनी इतिहासाचा अभ्यास करूनच वक्तव्य करण्याचा सल्ला दिला. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अमानुष छळ सहन केला, बलिदान दिले. अशा महान व्यक्तिमत्वाबाबत केवळ वतनदारीचा संदर्भ देणे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही उदयनराजे म्हणाले. बच्चू कडू यांच्या विधानावर त्यांनी थेट प्रतिक्रिया देत कोणतीही व्यक्ती असो, इतिहासातील महापुरुषांबद्दल बोलताना जबाबदारी आणि भान राखणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. आता उदयनराजेंच्या या भूमिकेनंतर या वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बच्चू कडूंनी काल एक विधान केलं छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल की वतनदारीसाठी त्यांच्या सासऱ्याने त्यांचा वध केलेला आहे. काय सांगणार? नाही, ते त्यांनी बघा, आज आपण आज कशा करता जमलो, कोण काय म्हणतं त्याच्याशी मला काही घेणं नाही. प्रत्येकाचे विचार असतात, काय त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते बोलत असतात. त्या मला काय त्याचं काय त्याच्याबद्दल मला काय त्याचं काय स्पष्टीकरण द्यायचं नाही. लोकांना माहीत आहे, उगीच द्वेषापोटी एखादं ते वक्तव्य करणं वेतनदारी. संभाजी महाराजांनी वेतनदारीसाठी केलं असतं, आज संभाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला तर मला सांगणारच कुठली वेतनदारी. हा संपूर्ण त्यांचा एवढा छळ करण्यात आला. ते माणसाने सुद्धा कोणी असू दे, XYZ कोणी पण असू दे, बोलताना तेवढं भान ठेवायला पाहिजे आपण काय बोलतोय. आज त्यांचं शिवाजी महाराजांचं जेवढं योगदान आहे तेवढंच संभाजी महाराजांचं देखील आहे. आज मला सांगा ना, ते संपूर्ण शरीराचे हाल करून त्यांचं संपूर्ण आणि वेतनदारीसाठी जर कोण म्हणत असेल तर काय दुर्दैवी बाब आहे.